स्वामी भक्तांनो, स्वामी उपदेश ऐका व त्यावर विचार करा. भोंदूगिरीला बळी पडू नका, सत्कर्म करा. आता सर्व म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळांनो, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा म्हणजे सत्य, सद्बुद्धी आणि चांगल्या कर्मावर विश्वास ठेवणे. अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता भीतीत जगणे. मी कधीच तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, मी तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. जिथे ज्ञान नाही तिथे भीती वाढते, जिथे विचार आहे तिथे प्रकाश निर्माण होतो. कोणी काही सांगितलं म्हणून लगेच मानू नका. सत्य तपासा, विचार करा आणि मग स्वीकारा. देवाला वस्तूंची नाही तर स्वच्छ मन, चांगलं आचरण आणि दयाळू हृदयाची गरज असते. उपवास केला म्हणूनच कृपा मिळते असं नाही. भुकेल्याला अन्न दिलत, दुःखी माणसाला आधार दिलात, तेच मोठं पुण्य आहे. ताईत, भीती, खोटे उपाय, फसवणूक यात अडकू नका बाळांनो. नाम जपाद पण बुद्धीही वापरा. नाम जपा पण बुद्धीही वापरा. भक्ती करात पण माणुसकी विसरू नका. खरी श्रद्धा माणसाला मजबूत बनवते. भिवू नका, सत्याच्या मार्गावर चलात. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी उपदेश ऐका व त्यावर विचार करा. भोंदूगिरीला बळी पडू नका, सत्कर्म करा. आता सर्व म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळांनो, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा म्हणजे सत्य, सद्बुद्धी आणि चांगल्या कर्मावर विश्वास ठेवणे. अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता भीतीत जगणे. मी कधीच तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, मी तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. जिथे ज्ञान नाही तिथे भीती वाढते, जिथे विचार आहे तिथे प्रकाश निर्माण होतो. कोणी काही सांगितलं म्हणून लगेच मानू नका. सत्य तपासा, विचार करा आणि मग स्वीकारा. देवाला वस्तूंची नाही तर स्वच्छ मन, चांगलं आचरण आणि दयाळू हृदयाची गरज असते. उपवास केला म्हणूनच कृपा मिळते असं नाही. भुकेल्याला अन्न दिलत, दुःखी माणसाला आधार दिलात, तेच मोठं पुण्य आहे. ताईत, भीती, खोटे उपाय, फसवणूक यात अडकू नका बाळांनो. नाम जपाद पण बुद्धीही वापरा. नाम जपा पण बुद्धीही वापरा. भक्ती करात पण माणुसकी विसरू नका. खरी श्रद्धा माणसाला मजबूत बनवते. भिवू नका, सत्याच्या मार्गावर चलात. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.